कशा आहेत? मजेत? ओके. चला तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलचा पॉइंट्स. लास्ट लेक्चर्स मध्ये आपण या ठिकाणी काय पाहिलं तर स्ट्रक्चर्स ऑफ अल्कोहोल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलचा पॉइंट्स पाहिला. आणि आज आपण पाहणार आहे या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल म्हणजेच रिएक्शन ऑफ अल्कोहोलचा पॉइंट्स. तर मी प्रोफेसर विजय कुमार तपसे, सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर पाहू आजच्या पॉइंटचं आपलं हेडिंग काय असेल तर या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल किंवा रिएक्शन ऑफ अल्कोहोल. आपल्याला अल्कोहोलच्या रिएक्शन्स पाहायच्या किंवा केमिकल प्रॉपर्टीज या ठिकाणी पाहायच्या आहेत. मग काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी अल्कोहोल्स मध्ये? बऱ्याच जणांना अल्कोहोलचं स्ट्रक्चर्स कदाचित माहित नसेल. का माहिती आहे? माहिती आहे, आपण लास्ट मध्ये पाहिलेलं असेल. अल्कोहोल्स म्हणजे काय असतं तर या ठिकाणी R, O आणि H असतं. याला आपण अल्कोहोल म्हणतात. बरोबर आहे बाबा? आणि आपण अल्कोहोल म्हणतात. मग अल्कोहोल मध्ये आपल्याला काय पाहायचं तर अल्कोहोलच्या मॉलिक्युलचं नेचर पाहायचं. कसं असेल नेचर? तर आपण लास्ट मध्ये सांगितलं होतं की अल्कोहोलच्या मॉलिक्युलचं नेचर हे विकली ऍसिडिक असतं. कसं असतं? विकली ऍसिडिक असतं. तसं पाहायला जर गेलं ना तर अल्कोहोल्स आर न्यूट्रल टू लिटमस पेपर. जर अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स मध्ये आपण एखादा लिटमस पेपर डीप केला रे बाबा तर आपल्याला तो न्यूट्रल पाहायला भेटतो. पण इन फॅक्ट काय होतं माहिती का रे बाबा? इन फॅक्ट अल्कोहोल मॉलिक्युल्स आर ब्रॉन्स्टेड ऍसिड. आपल्याला ऍसिड बेसचे 5 कन्सेप्ट असतात. त्याच्यानुसार ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट काय सांगतो? अल्कोहोल मॉलिक्युल्स आर ब्रॉन्स्टेड ऍसिड आहे म्हणून सांगतो. काय आहे? तो ऍसिड आहे म्हणून सांगतो. का तर ब्रॉन्स्टेड ऍसिडची डेफिनेशन काय असते तर ब्रॉन्स्टेड ऍसिड इज अ प्रोटॉन डोनर. म्हणून तो काय सांगतो? अल्कोहोल मॉलिक्युल्स इज अ प्रोटॉन डोनर ऑन हायड्रॉक्सिल ग्रुप. या हायड्रॉक्सिल ग्रुप मधील जो हायड्रोजन आहे, जो प्रोटॉन आहे तो डोनेट करतो. म्हणून अल्कोहोल मॉलिक्युल्स इज ब्रॉन्स्टेड ऍसिड. ब्रॉन्स्टेड ऍसिड तो एक ब्रॉन्स्टेड ऍसिडचं कॅरेक्टर दाखवतो असं या ठिकाणी पाहायला भेटतं. ब्रॉन्स्टेड ऍसिड दे हॅव डोनेट प्रोटॉन टू स्ट्रॉंग बेस. तो प्रोटॉन देतो कोणाला? स्ट्रॉंग बेसला. मग समोर काय भेटतं? behave as alcohol molecules are Lewis base. अल्कोहोल मॉलिक्युल्स हा लेविज बेसचा सुद्धा कॅरेक्टर दाखवतो. कारण लेविज बेस काय कन्सेप्ट? लेविज बेसचा जो कन्सेप्ट आहे तो काय सांगतो? तो लेविज बेस सांगतो अल्कोहोल्स आर डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. अल्कोहोल मॉलिक्युल्स आर डोनेट lone pair of electrons in oxygen atoms. They have Lewis base. Lewis base. म्हणून अल्कोहोल मॉलिक्युल लेविज बेसचे कॅरेक्टर दाखवतो. कारण अल्कोहोल इलेक्ट्रॉन पेअर, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. म्हणून तो लेविज बेसचे कॅरेक्टर दाखवतो. असा लेविज कन्सेप्ट सांगतो. तो बेसचे कॅरेक्टर दाखवतो. आणि ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट काय सांगतो? हा प्रोटॉन डोनेट करतो म्हणून तो ऍसिडचं कॅरेक्टर दाखवतो. म्हणून आपल्याला पाहायला भेटलं की अल्कोहोल्स आर न्यूट्रल इन लिटमस पेपर. पण काय होतं रे बाबा? इकडे लक्ष द्या. अल्कोहोल मॉलिक्युल्स आर पोलार इन नेचर. तो पोलारचं नेचर दाखवतो. कारण ऑक्सिजन इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍज कम्पेअर टू कार्बन अँड ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन हा पोलार नेचर दाखवतो कारण या ठिकाणी अल्कोहोल हा पोलार नेचर दाखवतो. कारण अल्कोहोल्स मधील ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते म्हणून त्याच्यावरती येतो डेल निगेटिव्ह चार्ज. हायड्रोजन वरती येतो डेल पॉझिटिव्हली चार्ज. कार्बन वरती डेल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून या ठिकाणी यांच्यामधील जे नेचर आहे, कोणामधील? ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्ड मधील जे नेचर आहे ते आपल्याला पोलार पाहायला मिळतं. तसंच हा जो ऑक्सिजन आहे तो कार्बनलाही अटॅच झालेला आहे. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे ऑक्सिजन पेक्षा. म्हणून यांच्याही बॉन्ड मधील जे नेचर आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पोलारच तयार झालेलं असतं. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की अल्कोहोल मॉलिक्युल्स हा पोलार नेचर दाखवतो. मग पोलार नेचर दाखवल्यामुळे काय होतं रे बाबा तर तो केमिकल रिएक्शन्स मध्ये पार्टिसिपेट होतो, रिएक्ट होतो.
दे हॅव रिएक्टिव्ह इन केमिकल रिएक्शन. तो केमिकल रिएक्शन मध्ये रिॲक्ट झालेला पाहायला मिळतो. मग याच्यानुसार आपण पाहू आता की या ठिकाणी कसा रिॲक्ट झालेला असेल केमिकल रिएक्शन्स मध्ये हा अल्कोहोलचा मॉलिक्युल्स. मग याच्यामध्ये आपण एक नंबरचा पॉइंट पाहू. कोणता पाहू? या ठिकाणी रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं मग? तर या ठिकाणी आपण पाहू की रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. जो OH बॉन्ड आहे हा जो OH बॉन्ड आहे पोलार नेचर दाखवणारा तो बॉन्ड ब्रेक होऊन रिएक्शन्स कशी फॉर्म झालेली असेल ते पाहू. मग हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला दोन टाईपच्या मेथड पाहायला भेटतात. याच्यामध्ये एक नंबरची जी मेथड आहे ती कोणती असेल तर या ठिकाणी ऍक्शन ऑफ मेटल. आपल्याला मेटलची जर आपण ऍडिशन्स केली कोणावरती? या ठिकाणी अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती, तर आपल्याला या ठिकाणचा OH चा बॉन्ड ब्रेक करता येतो. मग कोणत्या मेटलची आपण ऍडिशन्स करणार? इकडे लक्ष द्या. ऍक्टिव्ह मेटलची म्हणजे तो सोडियम असेल, पोटॅशियम असेल किंवा आपण अल्युमिनियमची सुद्धा ऍडिशन्स करू शकता आणि आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजन हायड्रोजनचा बॉन्ड क्लिवेज करता येईल. म्हणून काय सांगता येईल? अल्कोहोल molecules on a reacts with active metal like sodium, potassium, aluminum to form corresponding alkoxide ion and liberate हायड्रोजन गॅस. म्हणजे जर आपण अल्कोहोलचा मॉलिक्युल्स घेतला, व्यवस्थित लक्ष द्या, जर आपण अल्कोहोलचा मॉलिक्युल्स घेतला आणि याच्यावरती जर आपण सोडियम मेटलची ऍडिशन्स केली, मी या ठिकाणी घेतो 2 टाइम्स ऑफ अल्कोहोलचा मॉलिक्युल्स. अल्कोहोलचा मॉलिक्युल्स घेतला आणि याच्यावरती जर सोडियम मेटलची ऍडिशन्स केली, 2 टाइम्स सोडियम मेटलची ऍडिशन्स केली, तर तयार काय झालं असेल रे बाबा? इकडे लक्ष द्या. तर तयार झाला असेल या ठिकाणी लिब्रिएट होतो हायड्रोजन गॅस, म्हणजे हा H2 गॅसचा मॉलिक्युल बाहेर पडतो आणि फॉर्म काय होतं? अल्कोक्साइड आयन, म्हणजे हा RO या ठिकाणी हा R या ठिकाणी O. किती टाइम आहे बाबा? 2 टाइम्स आहे, म्हणून या ठिकाणी 2 टाइम. याच्यावरती येईल रे बाबा निगेटिव्ह चार्ज आणि सोडियम वरती आलेला असेल रे बाबा पॉझिटिव्ह चार्ज. हा अल्कोक्साइड आयन तयार झाला, सोडियम अल्कोक्साइड, आणि लिब्रिएट काय झालं रे बाबा? हायड्रोजन गॅस, म्हणजे हा H2 गॅस बाहेर पडला. हा अल्कोक्साइड, सोडियम अल्कोक्साइड आयन या ठिकाणी लिब्रिएट झालेला पाहायला भेटला. हा सोडियम अल्कोक्साइड लिब्रिएट झाला म्हणजे काय झालं रे बाबा? या रिएक्शन्स मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं काय झालं? आपल्याला क्लिवेज झालं, ब्रेकिंग झालेलं पाहायला भेटलं रे बाबा. ही रिएक्शन कशी तयार झाली रे बाबा? इकडे लक्ष द्या. ही रिएक्शन आपल्याला फ्री रॅडिकल्स थ्रू जाते रे बाबा. कशी जाती? फ्री रॅडिकल्स थ्रू जाते. याचं जर आपण मेकॅनिझम जर पाहिलं ना, व्यवस्थित लक्ष द्या, याचं जर आपण मेकॅनिझम पाहिलं बाबा तर काय पाहायला भेटेल? इकडे लक्ष द्या. मी थोडंसं शॉर्टकट मध्ये दाखवतो. हा अल्कोहोलचा मॉलिक्युल्स असेल. या अल्कोहोलच्या मॉलिक्युलचा काय होईल? ब्रेकिंग झालेला असेल रे बाबा. या ठिकाणचा हा बॉन्ड ब्रेक होईल, या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक होईल. तयार काय झालं असेल रे बाबा? या ठिकाणी हा RO फ्री रॅडिकल्स भेटल, प्लस या ठिकाणी काय तयार झालं असेल? H फ्री रॅडिकल्स. व्यवस्थित लक्ष द्या. हा किती टाइम घेतला रे बाबा अल्कोहोल? 2 टाइम्स. म्हणजे या ठिकाणी हा 2 टाइम्स घेतला, या ठिकाणी हा 2 टाइम्स तयार झाला, या ठिकाणी 2 टाइम्स तयार झाला. मी ह्याला थोडं सेपरेट दाखवतो रे बाबा हायड्रोजन फ्री रॅडिकलला. म्हणजे या ठिकाणी मी हायड्रोजन फ्री रॅडिकल प्लस हायड्रोजन फ्री रॅडिकल घेतला. तर काय तयार झालं रे बाबा? या ठिकाणी हे दोन्ही फ्री रॅडिकल एकमेकांना अटॅच झाले आणि तयार काय झालं? H2 गॅस तयार झाला रे बाबा, जो की या ठिकाणी H2 गॅस लिब्रिएट झाला. शिल्लक काय राहिलं रे बाबा? अल्कोक्साइड फ्री रॅडिकल्स राहिला. मग याच्यावरती मी काय केलं? इकडे लक्ष द्या. सोडियम मेटलची ऍडिशन केलेली बाबा. सोडियम मेटल आहे आणि हा किती इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो? 1. मग यानं 1 इलेक्ट्रॉन जर डोनेट केला, व्यवस्थित लक्ष द्या, 1 इलेक्ट्रॉन जर यानं डोनेट केला तर या ठिकाणी हा RO या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येतो बाबा. कोणता चार्ज झाला? निगेटिव्ह चार्ज.
मग निगेटिव्ह चार्ज आला आणि या ठिकाणी सोडियम पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, म्हणजे सोडियम अल्कोक्साईड तयार झालं. किती मॉलिक्युल्स आहेत रे बाबा? 2. म्हणून या ठिकाणी 2 टाइम सोडियमची ऍडिशन्स केली, या ठिकाणी 2 टाइम सोडियम अल्कोक्साईडचा मॉलिक्युल्स भेटला रे बाबा आपल्याला. आलं लक्षामध्ये? मग याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी या मेथडनुसार या ऍक्टिव्ह मेथडनुसार आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड क्लिवेज करता आला, ब्रेक करता आला रे बाबा. आलं लक्षामध्ये? ही एक रिएक्शन आपल्याला पाहायला भेटली. सपोज जर आपण या ठिकाणी अदर मेटल वापरला, या ठिकाणी जर आपण गृहीत धरलं सोडियमच्या ऐवजी आपण जर ऍल्युमिनियम घेतला तर काय होईल रे बाबा? इकडे लक्ष द्या. जर आपण ऍल्युमिनियम घेतला, या ठिकाणी अल्कोहोल घेतला CH3 कार्बन, या ठिकाणी आपण टर्शरी अल्कोहोल घेऊ. व्यवस्थित लक्ष द्या. हा आपण घेऊ टर्शरी अल्कोहोल, कोणताही असेल, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल. हा घेतला रे बाबा आपण टर्शरी अल्कोहोलचा मॉलिक्युल, आणि टर्शरी अल्कोहोल्स वरती काय करू आपण? ऍल्युमिनियम मेटलचे ऍडिशन्स करू. आपण मेटलच आहे, ऍक्टिव्ह मेटल, तो सुद्धा काय करतो रे बाबा? इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. मग या ठिकाणी हा ऍल्युमिनियम आहे, ऍल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती असते रे बाबा? 3. मग या ठिकाणी हा ऍल्युमिनियम काय करेल? 3 बॉन्ड तयार करेल. याने जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर किती इलेक्ट्रॉन लॉस करेल? 3 इलेक्ट्रॉन लॉस करेल, आणि याच्यावरती 3 पॉझिटिव्ह चार्ज येतील. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी हायड्रोजन गॅस लिब्रिएट होतो, म्हणून आपण काय केलं? 2 टाइम्स मध्ये ऍल्युमिनियम घेतला, 6 टाइम्स मध्ये हा अल्कोहोलचा मॉलिक्युल घेतला. कारण आपल्याला H2 गॅस लिब्रिएट करायचा, बाहेर काढायचा आपल्याला हायड्रोजन गॅसचा मॉलिक्युल. मग 6 जर अल्कोहोल्स घेतले तर काय होतील? या ठिकाणी 3 पीआर पाहायला भेटतील हायड्रोजन गॅसचे, म्हणजे या ठिकाणी लिब्रिएट काय झालं असेल रे बाबा? इकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी 3 टाइम H2 गॅस लिब्रिएट झाला असेल. म्हणजे आपण काय केलं रे बाबा? या ठिकाणी जो ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे या ठिकाणचा बॉन्ड क्लिवेज केला रे बाबा. जसं मगाशी केलं ना आपण सोडियम मेटलचे ऍडिशन्स करून, तसाच या ठिकाणी क्लिवेज केला. शिल्लक काय राहिलं रे बाबा? तर शिल्लक हा मॉलिक्युल्स राहिला. कसा दाखवला आपण? इकडे लक्ष द्या. या ठिकाणी घेतला CH3, हा CH3 एकाच कार्बनला ऍड झाला, म्हणून या ठिकाणी आपण असं दाखवू, या ठिकाणी हा 3 टाइम एकाच कार्बनला अटॅच झाला. या ठिकाणी हा ऑक्सिजन याला अटॅच आहे, हा ऑक्सिजन अटॅच आहे. या ठिकाणी आलेला असेल निगेटिव्ह चार्ज. या ठिकाणी आपण किती टाइम दाखवू रे बाबा? हा 3 टाइम दाखवू, कारण या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 3 टाइम दाखवू. त्याला आपण ब्रेक करू. त्याच्या नेबरिंग मध्ये कोण आलं रे बाबा? मेटल आला. या ठिकाणी मेटल वरती पॉझिटिव्ह चार्ज. लक्षामध्ये किती आहे? ऍल्युमिनियम 2 आहे, म्हणून या ठिकाणी 2 टाइम्स केलं, म्हणजे हा तयार झाला 2 × 3 म्हणजे 6. या ठिकाणी हा 6 टाइम मॉलिक्युल्स, आणि या ठिकाणी 2 टाइम्स आले. यालाच आपण जर व्यवस्थित ड्रॉ केलं तर असं दाखवता येतं बाबा आपल्याला. या ठिकाणी CH3 कार्बन, या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH3, या ठिकाणी O निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी हा ऍल्युमिनियम, याच्यावरती 3 पॉझिटिव्हली चार्ज तयार झालेले पाहायला भेटतील. म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं? याला आपण ब्रॅकेट केलं, या ठिकाणी 3 टाइम्स आणि या ठिकाणी 2 टाइम्स. दोघांचं मिनिंग सेम आहे रे बाबा. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी या रिएक्शन्स मध्ये काय केलं रे बाबा? आपण ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं क्लिवेज केलं, ब्रेकिंग केलं. मग या 2 रिएक्शन्स नुसार आपल्याला काय लक्षात आलं रे बाबा? तर आपल्या लक्षात असं आलं की these reaction they have explained acidic nature of alcohol. या 2 रिएक्शन्स नुसार असं पाहायला भेटलं की या अल्कोहोलच्या मॉलिक्युलचे नेचर हे ऍसिडिक आहे, आणि अल्कोहोल मॉलिक्युल्स काय ऍसिडिक नेचर कसं तयार झालं? तर या ठिकाणी असं पाहायला भेटलं की इन दीज अल्कोहोल मॉलिक्युल्स OH बॉन्ड, कोणता? ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड, या ठिकाणचा बॉन्ड OH bonds are polar in nature. या ठिकाणी अल्कोहोलच्या मॉलिक्युलचं OH बॉन्डचं नेचर कसं भेटलं? पोलारचं नेचर तयार झालं, हे आपल्याला या रिएक्शन्स मध्ये पाहायला भेटलं. मग पोलार नेचर तयार झाल्यामुळे काय भेटलं रे बाबा? इकडे लक्ष द्या. तर असं तयार झालं अल्किल ग्रुप आर अटॅच्ड टू ऑक्सिजन. या ठिकाणी आपण ऑक्सिजनच्या आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं नेचर पोलार आहे. मग ऑक्सिजनला कोण अटॅच केला बाबा? आपण कार्बन अटॅच केला, म्हणजे अल्किल ग्रुप अटॅच केला. मग जर अल्किल ग्रुप अटॅच केला असेल आपण ऑक्सिजन ऍटम्सला,
तर हा अल्किल ग्रुप काय करतो रे बाबा, तर या ठिकाणी हा अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचं काम करतो. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी हा जो अल्किल ग्रुप आहे हा जर आपण ऑक्सिजनला अटॅच केला तर हा अल्किल ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे. दे अल्किल ग्रुप दे हॅव इलेक्ट्रॉन पेअर डोनेट टू ऑक्सिजन ऍटम्स. तो इलेक्ट्रॉन कोणाला देतो, ऑक्सिजनला देतो आणि ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या काय होते, इन्क्रीज होते. Alkyl groups are donate electron pair to oxygen and they have decreasing polar character of OH bond. जर ऑक्सिजनला अल्किल ग्रुप अटॅच झालेला असेल तर तो अल्किल ग्रुप ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन देतो आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज करतो. मग इलेक्ट्रॉनची संख्या जर इन्क्रीज झाली तर पोलार नेचर हे डिक्रीज होतं, कमी होतं. मग या ठिकाणी जर एक अल्किल ग्रुप डोनेट केला तर एक या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज झाली. इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज झाली की OH मधील पोलार नेचर डिक्रीज झालं आणि पोलार नेचर डिक्रीज झालं की ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीज झालं. आलं लक्षामध्ये. मग या ठिकाणी जर आपण हा प्रायमरी अल्कोहोल घेतला किंवा आपण या ठिकाणी जर असं घेतलं RC या ठिकाणी R या ठिकाणी HOH हा सेकंडरी अल्कोहोल घेतला किंवा आपण असं घेतला या ठिकाणी R कार्बन या ठिकाणी R ग्रुप या ठिकाणी R ग्रुप या ठिकाणी OH, तर काय झालं बाबा, तर या ठिकाणी जो अल्किल ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनर आहे. अल्किल ग्रुप इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. दे हॅव डोनेट इलेक्ट्रॉन टू ऑक्सिजन ऍटम्स. हे इलेक्ट्रॉन कोणाला देतात, ऑक्सिजनला देतात. डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू ऑक्सिजन ऍटम्स अँड ग्रेटर इलेक्ट्रॉन डेन्सिटी to form oxygen. They have decreasing polar character. जर अल्किल ग्रुपला इलेक्ट्रॉन डोनेट केले ऑक्सिजनला तो ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज होते आणि ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज झाली की या ठिकाणी पोलार कॅरेक्टर डिक्रीज होतं. पोलार कॅरेक्टर जर डिक्रीज झालं तर ऍसिडिक कॅरेक्टर हे या ठिकाणी डिक्रीज झालेलं पाहायला मिळतं. मग या ठिकाणी हे सर्व अल्किल ग्रुप या ठिकाणी काय करतात, तर या अल्कोहोलच्या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केल्यामुळे काय बनतं बाबा, तर या ठिकाणी काय तयार होतं, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी काय बनतं, तर या ठिकाणी पोलार नेचर हे डिक्रीज झालेलं पाहायला मिळतं. कारण या ठिकाणी काय असतं, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी असतो डेल पॉझिटिव्ह, या ठिकाणी डेल निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज आहे, या पॉझिटिव्ह चार्जला काय होतं रे बाबा, इकडे लक्ष द्या. पॉझिटिव्ह चार्जला हे इलेक्ट्रॉन सप्लाय करतात. मग हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होतं, कमी बनतं. मग पॉझिटिव्ह कॅरेक्टर कमी झालं की या ठिकाणी पोलॅरिटी काय झाली, डिक्रीज झाली. पोलार कॅरेक्टर कमी बनलं. मग पोलॅर कॅरेक्टर जर कमी बनलं तर ऍसिडिक कॅरेक्टर काय होतं, कमी बनतं. म्हणून या ठिकाणी हा प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल या तिन्ही अल्कोहोलच्या कंपॅरिझन्स मध्ये ऍसिडिक कॅरेक्टर जर आपण या ठिकाणी चेक केलं तर प्रायमरी अल्कोहोलचं ऍसिडिक कॅरेक्टर हे जास्त असतं ऍज कम्पेअर टू सेकंडरी, ऍज कम्पेअर टू टर्शियरीचा मॉलिक्युल्स. हे आपल्याला या दोन रिएक्शन्स नुसार पाहायला भेटतात. मग इकडे लक्ष द्या. जर आपण कन्सिडर असं करू की अल्कॉक्साईडच्या मॉलिक्युल्स वरती किंवा अल्कॉक्साईडच्या मॉलिक्युलची ऍडिशन, कोणाची, अल्कॉक्साईडची. अल्कॉक्साईडच्या मॉलिक्युलची ऍडिशन आपण वॉटर वरती करून पाहू. म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं, काय पाहिलं, कन्सिडर द रिएक्शन. या ठिकाणी काय सांगितलं, वॉटर मॉलिक्युल्स किंवा आपण असं घेऊ या ठिकाणी अल्कॉक्साइड आयन ऑन रिएक्ट विथ वॉटर. तर काय तयार झालं असेल रे बाबा, इकडे लक्ष द्या. अल्कॉक्साइड आयन आहे, हा अल्कॉक्साइड आयन. अल्कॉक्साइड आयन्स या ठिकाणी वॉटरच्या मॉलिक्युल्स वरती जर ऍड केला तर काय बनेल, तर या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल्स आर इझिली डोनेट प्रोटॉन. कोणाला, अल्कॉक्साइड आयन. कोणाला प्रोटॉन डोनेट करेल, तो अल्कॉक्साइड आयनला. जर वॉटर मॉलिक्युल्स प्रोटॉन डोनेट करत असेल तर हा काय तयार झाला असेल, ऍसिड. मग हा काय तयार झाला असेल, बेस. काय तयार झाला, बेस.
मग अल्कॉक्साइड आयन हा बेसचे कॅरेक्टर दाखवायला आणि वॉटरचा मॉलिक्यूल ऍसिडचे कॅरेक्टर दाखवायला. हा प्रोटॉन घेऊ लागला या ठिकाणी आणि वॉटर मॉलिक्यूल प्रोटॉन देऊ लागला, म्हणून तयार काय झालं, या ठिकाणी बनला अल्कोहोल आणि या ठिकाणी काय तयार झाला, हायड्रॉक्साइड आयन. मग हा अल्कोहोल बनला म्हणजे हा तयार झाला ऍसिड आणि हायड्रॉक्साइड आयन बनला म्हणजे हा तयार झाला बेस. म्हणजे अल्कॉक्साइड आयनचं कन्व्हर्जन झालं या ठिकाणी ऍसिड मध्ये, ज्यावेळेस ऍसिड या ठिकाणी वॉटरनं प्रोटॉन डोनेट केला त्यावेळेस, आणि वॉटरचं नेचर समोर हायड्रॉक्साइड आयन मध्ये झालं म्हणजे तो झाला बेस. म्हणजे ऍसिडचं कन्व्हर्जन झालं बेस मध्ये आणि बेसचं कन्व्हर्जन झालं ऍसिड मध्ये. यांच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर आपल्याला असं सांगता येईल, तर या ठिकाणी कोण आहे, ऍसिड वॉटर, आणि या ठिकाणी ऍसिड कोण आहे, अल्कोहोल. मग या दोन्ही ऍसिड मध्ये आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड कोणता असेल, तर या ठिकाणी स्ट्रॉंग ऍसिड आपल्याला आताच आपण कन्सेप्ट पाहिला इलेक्ट्रॉन पेअर डोनर नुसार, तर या ठिकाणी वॉटरच्या मॉलिक्यूलचे ऍसिडिक कॅरेक्टर जास्त असेल. म्हणून या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल्स इज इझिली प्रोटॉन डोनर ऍज कम्पेअर टू अल्कोहोल, म्हणून वॉटर इज स्ट्रॉंग ऍसिड ऍज कम्पेअर टू अल्कोहोल. अल्कोहोल पेक्षा वॉटर हा स्ट्रॉंग ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. आणि बेसच्या कॅरेक्टरकडे जर गेला तर त्या ठिकाणी अल्कॉक्साइड आयन आर स्ट्रॉंग बेस दॅन हायड्रॉक्साइड आयन. वाय? बिकॉज कशामुळे असं तयार झालं असेल, बिकॉज अल्कॉक्साइड आयन आर प्रेझेंट आर ग्रुप, आणि आर हा काय आहे, इलेक्ट्रॉन डोनर. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या जास्त कारण आर ग्रुप आहे, या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या थोडी कमी का, तर या ठिकाणी हायड्रोजन आहे. म्हणून अल्कॉक्साइड आयन इज अ स्ट्रॉंग बेस दॅन हायड्रॉक्साइड आयन, किंवा हायड्रॉक्साइड आयन इज अ वीक बेस दॅन अल्कॉक्साइड आयन. असं आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं पाहायला भेटतं. लक्षामध्ये, तर हे झालं आपल्याला या ठिकाणी ऍक्शन ऑफ मेटलच्या प्रेझेन्स मध्ये क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. लक्षात. तर आता समोरचा पॉइंट पाहू, या ठिकाणी आपण समोरची रिएक्शन पाहू. या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं, ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं क्लिवेज करण्यासाठी सेकंड मेथड कोणती असेल, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी इस्टेरिफिकेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे, इस्टेरिफिकेशन रिएक्शन. आता इस्टेरिफिकेशन रिएक्शन म्हणजे काय रे बाबा, तर इस्टेरिफिकेशन रिएक्शन म्हणजे ईस्टर तयार करणे. लक्षामध्ये, काय बनवणे, ईस्टर तयार करणे. तर ईस्टर कसा बनवायचा रे बाबा, तर या ठिकाणी इकडे लक्ष द्या. ईस्टर कसा बनवायचा, तर या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, असं सांगता येईल. या ठिकाणी अल्कोहोल्स ऑन रिएक्ट विथ, अल्कोहोलच्या मॉलिक्यूलची रिएक्शन्स बनवायची कोणासोबत, अल्कोहोल्स ऑन रिएक्ट विथ ऍसिडिक अनहाइड्राइड, ऍसिड and acyl chloride to form ester are called esterification reaction. आपण काय सांगितलं, अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती जर आपण ऍसिडची ऍडिशन्स केली किंवा ऍसिडिक अनहाइड्राइडच्या मॉलिक्युल्सची ऍडिशन्स केली, किंवा आपण या ठिकाणी ऍसिड क्लोराइडच्या मॉलिक्युलची ऍडिशन जर केली, तर तयार काय झालं असेल, तर आपल्याला या ठिकाणी ईस्टरचा मॉलिक्युल्स बनलेला असेल. यालाच आपण इस्टेरिफिकेशन रिएक्शन्स असं कन्सिडर केलेलं असेल. फॉर एक्झाम्पल, इकडे लक्ष द्या. आपण काय सांगितलं, एक अल्कोहोल घेतला, व्यवस्थित लक्ष द्या. हा RO आणि H घेतला. आपण पाहताय क्लिवेज ऑफ ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड, या OH बॉन्डचं क्लिवेज करायचं. मग हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल घेतला, मी या ठिकाणी CH3OH असा दाखवतो. CH3OH हा मिथिल अल्कोहोल आहे. या अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती ऍडिशन्स केली. कोणाची ऍडिशन्स केली रे बाबा, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती ऍडिशन्स केली ऍसिटिक ऍसिडची. कोणाची ऍडिशन्स केली, ऍसिटिक ऍसिडची. हा CH3C डबल बॉन्ड्स OH. लक्षामध्ये, असं आपण या ठिकाणी दाखवलं. थोडं उलट दाखवलं, आपण असं लिहू शकता CH3C डबल बॉन्ड्स OH हा ऍसिटिक ऍसिड आणि याच्यावरती ऍडिशन्स करायची या अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स. असं दोन्हीचं मिनिंग सेमच आहे रे बाबा. लक्षामध्ये, इकडे लक्ष द्या.
या ठिकाणी मी या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स घेतला, या ठिकाणी आहे मिथिल अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल, आणि या ठिकाणी आहे ऍसिडिक ऍसिड. मग त्या ठिकाणी अल्कोहोलच्या मॉलिक्यूल्स वरती ऍसिडिक ऍसिडची ऍडिशन्स केली, म्हणजे ऍसिडची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस किंवा इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. आता ऍसिडचा रोल काय असतो? प्रोटॉन देणे. हा काय करतो? H+ कंडिशन, H+ कंडिशन असते, प्रोटॉन डोनेट करतो. मग या ठिकाणी काय बनलेलं असेल? इकडे लक्ष द्या. या ठिकाणी काय तयार झालं असेल? आपल्याला काय करायचं? क्लिवेज करायचं. कशाचे क्लिवेज करायचं? ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं. कोणामधल्या? अल्कोहोल्स मधल्या. हा अल्कोहोल आहे. काय होईल? ऍसिडिक कंडिशन्स मध्ये या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं क्लिवेज होईल आणि या ठिकाणी ईस्टरचा मॉलिक्यूल्स बनलेला असेल. काय तयार झालं? इकडे लक्ष द्या. CH3O. या ठिकाणी हा CH3 हा O, C डबल बॉन्ड्स O CH3, C डबल बॉन्ड्स O CH3 तयार झाला. क्लिवेज काय झालं? ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड क्लिवेज झाला आणि या ठिकाणी हा कार्बन आणि ऑक्सिजनला जो अटॅच झाला OH ग्रुप होता, कार्बनला जो अटॅच झाला OH ग्रुप होता, तो ब्रेक झाला. या ठिकाणी अल्कोहोलचा ऑक्सिजन कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला अटॅच झाला आणि या ठिकाणी हा ईस्टर बनला. ईस्टर प्लस बाय प्रोडक्ट मध्ये काय भेटलं? या ठिकाणी HOH वॉटर मॉलिक्यूल्स तयार झाला. HOH वॉटर मॉलिक्यूल्स. आता आपल्याला माहिती आहे हा वॉटर मॉलिक्यूल्स तयार झाला. या ठिकाणी हा ईस्टर आहे. जशी ही आपण ऍसिडिक ऍसिड वरती अल्कोहोलची ऍडिशन्स केली आणि रिएक्शन ईस्टर फॉर्म केला, रिएक्शन फॉरवर्ड झाली, तसं याही ठिकाणी अल्कोहोल या ठिकाणी वॉटरचा मॉलिक्यूल ऍसिडचा कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे ही रिएक्शन आपल्याला बॅक मध्ये सुद्धा आलेली पाहायला भेटते. म्हणून याला आपण रिव्हर्सिबल रिएक्शन्स म्हणतात. काय म्हणतात रे बाबा आपण याला? रिव्हर्सिबल रिएक्शन्स असं या ठिकाणी रिप्रेझेंट करतात. कोणता बॉन्ड ब्रेक केला रे बाबा आपण? ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं क्लिवेज केलं. सपोज आपल्याला असं दिलेलं असेल, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला दिलेलं असेल आयसोमेरिक प्रोटॉन्स, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन 16 आयसोटोप दिलेला असेल किंवा ऑक्सिजनचा या ठिकाणी 18 आयसोटोप दिलेला असेल. या ठिकाणी 16 आयसोटोप, या ठिकाणी 18 आयसोटोप. तर आपल्याला काय भेटलेलं असेल? या ठिकाणचा जो ईस्टरच्या मॉलिक्यूल्स मधील जो ऑक्सिजन आहे याचा आयसोटोप किती तयार झाला असेल रे बाबा? तर याचा आयसोटोप तयार झाला असेल 16 आणि वॉटर मॉलिक्यूल्स मधील जो ऑक्सिजन आहे याचा आयसोटोप तयार झाला असेल 18. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपला अटॅच असलेला जो ऑक्सिजन आहे 18 आयसोटोप वाला, तो ब्रेक झालेला असेल ऍसिडिक कंडिशन्स मध्ये आणि त्या ठिकाणी अल्कोहोलचा ऑक्सिजन अटॅच होऊन ईस्टरचा मॉलिक्यूल्स तयार झालेला असेल. आलं लक्षामध्ये? मग समोर पहा, इकडे लक्ष द्या. आता समोरची रिएक्शन्स आपण या ठिकाणी पाहू. सपोज जर आपल्याला या ठिकाणी याच अल्कोहोलच्या मॉलिक्यूलची ऍडिशन, इकडे लक्ष द्या, हा आहे CH3O आणि H, हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल मिथिल अल्कोहोल. याची जर ऍडिशन आपल्याला ऍसिडिक अनहायड्राइड वरती करून दाखवली रे बाबा. कोणावरती? ऍसिडिक अनहायड्राइड वरती. इकडे लक्ष द्या रे बाबा. हा आहे कोणता मॉलिक्यूल्स? इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आहे हा CH3. रसीद लक्ष द्यायचं. हा आहे CH3. या ठिकाणी काय आहे? C डबल बॉन्ड्स O. या ठिकाणी हा O, C डबल बॉन्ड्स O. या ठिकाणी आहे CH3. हा ऍसिडिक अनहायड्राइड. हा ऍसिडिक अनहायड्राइड आहे. हा आहे मिथेनॉल. हा अल्कोहोल आहे. आपल्याला क्लिवेज कोणाचं करायचं रे बाबा? अल्कोहोलच्या मॉलिक्यूल्स मधील ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं क्लिवेज करायचं आहे रे बाबा आपल्याला. मग काय करायचं रे बाबा? या ठिकाणी लक्ष द्या. ऍसिडिक कंडिशन्स मध्ये रिएक्शन्स करायची. या ठिकाणी H+ कंडिशन्स मध्ये. H+ म्हणजेच ऍसिड, म्हणजे या ठिकाणी H2SO4 ची ऍडिशन्स करायची. काय झालेलं असेल रे बाबा? इकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी आपल्याला जो अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स तयार झाला असेल तो कसा तयार झाला असेल? इकडे लक्ष द्या. मी एक मॉलिक्यूल्स ब्रेक करून दाखवतो. या ठिकाणी काय भेटलेलं असेल? हा मॉलिक्यूल्स मी ब्रेक करतो. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी मी काय करतो? हा सर्व मॉलिक्यूल्स ब्रेक करतो. काय तयार झालं रे बाबा?
CH3 ऑक्सिजन, या ठिकाणी आहे हा CH3, या ठिकाणी ऑक्सिजन. कोणाला अटॅच झाला? या ठिकाणच्या कार्बोनिल ग्रुपला अटॅच झाला. कार्बोनिल ग्रुपला या ठिकाणी हा C डबल बॉन्ड O, याला काय अटॅच आहे? CH3, हा आहे CH3 प्लस बाय प्रॉडक्ट मध्ये काय भेटलं बाबा? CH3 C डबल बॉन्ड O O आणि या ठिकाणचा एक H, म्हणजे हा CH3 C डबल बॉन्ड O O आणि H तयार झाला. आलं लक्षामध्ये? H तयार झाला. या ठिकाणी ऍसिडिक कंडिशन्स मध्ये रिएक्शन्स आहेत. ऍसिडिक कंडिशन्स मध्ये म्हणजे या ठिकाणी तयार झाला ऍसिटिक ऍसिड आणि या ठिकाणी काय भेटला? ईस्टर. आता बाय प्रोडक्ट मध्ये आपल्याला ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी बाय प्रोडक्ट मध्ये भेटला आणि मेन प्रोडक्ट ईस्टर तयार झाला. क्लिवेज कोणाचं झालं रे बाबा? या अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स मधील ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं काय झालं? क्लिवेज झालं, ब्रेकिंग झालं. OH बॉन्ड ब्रेक झाला आणि फॉर्म काय झालं? ईस्टर. म्हणून याला आपण ईस्टरिफिकेशन रिएक्शन्स म्हणलं. आलं लक्षामध्ये? आता याही ठिकाणी बाय प्रोडक्ट मध्ये हा ऍसिड आहे, म्हणजे ऍसिडिक कंडिशन्स मध्ये रिएक्शन्स होत गेली, बाय प्रोडक्ट मध्ये ऍसिड भेटला, म्हणजे याची रिएक्शन आपल्याला रिपीट याच्यावरती होऊन ही रिएक्शन रिव्हर्सिबल फॉर्म मध्ये तयार झालेली पाहायला मिळते. म्हणजे जशी काही रिएक्शन फॉरवर्ड जाते तशी ही रिएक्शन बॅकवर्ड सुद्धा येऊ शकते. या दोन मॉलिक्युल्स पासून आपल्याला हा सुद्धा प्रोडक्ट या ठिकाणी सेपरेट सेपरेट भेटू शकतो. म्हणून रिव्हर्सिबल रिएक्शन्स फॉर्म होते ऍसिडिक कंडिशन्स मध्ये. कोणाची? अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती ऍसिडिक ऍसिडची किंवा ऍसिडिक अनहायड्राइडची जर ऍडिशन्स केली तर ईस्टरचा मॉलिक्युल्स फॉर्म झालेला पाहायला भेटतो. आणि क्लिवेज कोणाचं केलं आपण? ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं. याही ठिकाणी आपण वेगवेगळे आयसोटोप या ठिकाणी दाखवू शकतात. या ठिकाणी दाखवू शकतात. तयार काय झालं असेल तर या ठिकाणी आपल्याला अटॅच काय झालं असेल? व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी ऍसिडिक ऍसिड मध्ये 18 चा आहे, ऍसिडिक ऍसिड मध्ये 18 चा पाहायला भेटेल. या ठिकाणी तयार झाला पाहायला भेटेल आपल्याला 18 चा आयसोटोप. या ठिकाणी कोणता आहे बाबा? तर या ठिकाणी आपल्याला अटॅच झाला जो आहे तो 16 चा आहे, म्हणजे या ठिकाणी 16 चा. आलं लक्षात? आता समोरची आणखी एक रिएक्शन्स पाहू, ईस्टरिफिकेशन रिएक्शन्स. त्याच्यावरतीच आपण दुसऱ्या एका मेथड आपण ईस्टरचा मॉलिक्यूल बनवू शकतात. ज्या ज्या ठिकाणी आपण ईस्टरचा मॉलिक्यूल बनवू शकतात या रिएक्शन्सला आपण ईस्टरिफिकेशन रिएक्शन्स असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? आता पाहू आपण, जर आपण ऍसिड क्लोराईड वरती म्हणजे असाइल क्लोराईड वरती जर अल्कोहोलच्या मॉलिक्यूलची ऍडिशन्स केली तर काय तयार झालं असेल? इकडे लक्ष द्या रे बाबा. काय असेल? सपोज आपण जर या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी Cl हा आहे ऍसिड क्लोराईड. काय आहे? ऍसिड क्लोराईड. या ऍसिड क्लोराईडच्या मॉलिक्युल्स वरती जर आपण या ठिकाणी अल्कोहोलची ऍडिशन्स केली, व्यवस्थित लक्ष द्या, मी या ठिकाणी अल्कोहोल्स काढून दाखवतो. हा आहे मिथेनॉल, मिथिल अल्कोहोल. कोणताही अल्कोहोल घेऊ शकता ना, मिथिल अल्कोहोल आहे. हा मिथिल अल्कोहोल आहे. या मिथिल अल्कोहोलची ऍडिशन आपण कोणावरती करताय? ऍसिड क्लोराईड वरती करताय. या ठिकाणी कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? तर या ठिकाणी अल्कोहोलच्या मॉलिक्युलचं नेचर कसं असतं बाबा? आपल्याला ऍसिडिक असतं. म्हणून या ठिकाणी आपण एक बेस वापरायचा, कारण हा न्यूक्लियोफाइल बनवायचा आहे आपल्याला, न्यूक्लियोफाइल. म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं आहे? पिरिडीन. पिरिडीन हा एक बेस म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला असेल. पिरिडीन हा एक बेस घेतला. तो कशासाठी घेतला मी सांगतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या. आपण या ठिकाणी काय घेतलं? हा मिथेनॉल घेतला. मिथेनॉलची ऍडिशन कोणावरती केली? ऍसिड क्लोराईड वरती केली इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये. तर तयार काय झालेलं असेल? इकडे लक्ष द्या. तयार झालं या ठिकाणचा Cl आणि या ठिकाणचा H. हा Cl चा मॉलिक्युल काय झाला रे बाबा? रिप्लेस झाला. आणि या ठिकाणी अटॅच काय झालं? जे ब्रॅकेटच्या आउटसाइडला जे आहे ना बाबा ते एकमेकांना आपल्याला अटॅच झालेलं पाहायला भेटलं. मग तयार काय झालं? इकडे लक्ष द्या. CH3 C डबल बॉन्ड O. हा CH3 C डबल बॉन्ड O जसंच तसं आपण या ठिकाणी जोडा. जे ब्रॅकेट मध्ये होतं ते रिप्लेस केलं. काय आहे ब्रॅकेट मध्ये? H आणि Cl. आणि या ठिकाणी अटॅच काय केलं? OCH3 म्हणजे या ठिकाणी जोडा O, या ठिकाणी CH3. बाहेर काय लिबरेट झालं? H आणि Cl म्हणजे या ठिकाणी HCl. या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ऍसिड.
हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि या ठिकाणी काय आहे ईस्टर हा तयार झाला ईस्टर म्हणजे काय असतो तर ईस्टरचा फंक्शनल ग्रुप असतो RC डबल बॉन्ड OOR याला आपण ईस्टर म्हणतात हा R म्हणजे अल्किल किंवा अरिल असेल या ठिकाणी अल्किल किंवा अरिल असेल सेम R म्हणजे हा CH3 घेतला R म्हणजे हा CH3 भेटला हा ईस्टर तयार झाला याला ईस्टर म्हणतात हा भेटला एक ईस्टर आणि बायप्रोडक्टमध्ये ऍसिड या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ऍसिडचा मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झाला आता ही रिएक्शन बॅकवर्ड न येण्यासाठी याला स्टेबल बनवण्यासाठी काय तर आपण पिरिडीन हा बेस वापरला पिरिडीनचं स्ट्रक्चर असं असतं बाबा या ठिकाणी बेन्झीन काढायचं याच्या मिडल मध्ये नायट्रोजन जोडायचं असतात हा पिरिडीन एक बेस असतो आणि हा काय करतो या हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्ट होतो आणि या ठिकाणी मॉलिक्युल्स फॉर्म होतो याचं कॉम्बिनेशन होतं आणि काय बनतं हा लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या प्रोटॉनला घेतो आणि रिएक्शन फक्त फॉरवर्ड जाते बॅकवर्ड येत नाही कशामुळं या पिरिडीन मुळे फॉरवर्ड जाते आलं लक्षामध्ये या ठिकाणी आपण ईस्टर बनवला म्हणून या तीन मेथडला मिळून आपण या ठिकाणी इस्टिरिफिकेशन रिएक्शन्स असं या ठिकाणी रिप्रेझेंट केलं इस्टिरिफिकेशन मध्ये काय केलं आपण ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं क्लिवेज केलं या ठिकाणी ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड आलं लक्षामध्ये आपण क्लिवेज केलं ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं या ठिकाणी कशामुळे क्लिवेज झालं कारण या ठिकाणी तो ऍसिडिक कॅरेक्टर दाखवू लागला पोलार नेचर तयार झालेलं पाहायला भेटलं होतं ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं म्हणून आपल्याला या ठिकाणी हा प्रोटॉन या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड क्लिवेज इझिली होऊ लागला आलं लक्षामध्ये तर हे झालं आपल्याला इस्टिरिफिकेशन रिएक्शन्स या ठिकाणी रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड मध्ये दोन टाइप्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटले एक पाहायला भेटला ऍक्शन ऑफ मेटलचा आणि दुसरं पाहायला भेटलं इस्टिरिफिकेशन रिएक्शनचा हे झालं क्लिवेज ऑफ OH बॉन्डचं आता समोर पाहणार आहेत आपण आपल्याला आणखी एक पोलार नेचर भेटलेलं होतं ते म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं तर समोर आपण या ठिकाणी पाहणार आहेत आता क्लिवेज ऑफ या ठिकाणी रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड्स आलं लक्षामध्ये तर कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड करून आपल्याला समोरच्या रिएक्शन्स काही बनवायच्या आहेत ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबून राहिला पॉइंट्स आपण नंतरच्या लेक्चर्स मध्ये पाहू ओके बाय बाय